ओके, सो मंडळी सगळ्यात आधी तर मी बिग बॉस या विषयावरती व्हिडिओ अजिबात बनवणार नव्हते. कारण ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की बिग बॉस म्हणजे एक दुसरं तिसरं काही नसून एक सुलभ शौचालय जिथे सगळेजण जातात आणि आपलं पोट रिकामं करतात. वॉशरूम यूज किया था, ढंग से फ्लश भी नहीं किया है. कौन जंगली लोग है कसम से यार. चंद्रिका जी, ये आपका वड़ा पाव का ठेला नहीं है जहां आप हक्कर साफ भी ना करें. सो त्याच्यामुळे इतक्या टॉक्झिक शो बद्दल जो इतका टाइम वेस्ट करणारा शो आहे तर हा शो मी खरं तर फॉलो नाही करत. म्हणजे आता माझ्या हिशोबाने 17 सीझन झाले असतील. गेल्या 17 वर्षांपासून हा शो जो आहे बिग बॉस तर तो टेलिव्हिजनवरती सुरू आहे. मी आत्तापर्यंतच्या 17 सीझन्समध्ये ना फक्त एकच सीझन पाहिलाय आणि तोही निम्म्याहून पुढे पाहिलाय. कारण गेल्या सीझनमध्ये एक यूट्यूबर आहे फुकरा इन्सान, जर का तुम्हाला माहिती असेल तर, ट्रिगर्ड इन्सानचा भाऊ. तर बेसिकली मी त्याला फॉलो करते आणि मला तो ॲज अ यूट्यूबर म्हणून आवडतो. सो ज्या वेळेला मला असं कळलं की बाबा रे, ज्या यूट्यूबरचं काम मी पाहते किंवा मला त्याचं काम आवडतं तर तो बिग बॉसमध्ये गेलाय, ओके लेट्स फॉलो इट देन. आणि मग त्यावेळेला मला एल्विश यादव किंवा फुकरा इन्सान, त्याच्यानंतर बेबिका, तर तो सगळा सीझन मी ऑलमोस्ट एक 70% मी कन्झ्युम केलाय. पण लिटरली ते गिल्टी प्लेजर आहे माझ्या अख्ख्या आयुष्याचं. जिन जिन लोगों ने बिग बॉस नहीं देखा, आई एम ग्लैड तुमने नहीं देखा. तर सांगायचा मुद्दा असा की बिग बॉस हा जो शो आहे तो अत्यंत टॉक्झिक असतो आणि त्यात फक्त भांडणं आणि वाद असतात. अरे मुंह लगने का तो मन भी नहीं करता. तेरी औकात भी. हाँ मेरी औकात मेरे को मत दिखा भाई. तेरी औकात मेरे को मालूम है. एकदम करता हूँ. मर जाता मेरे मुंह में मत लग. 100 99 भांडणं ही विनाकारण असतात, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. फक्त कुठल्याही गोष्टीचा मुद्दा बनवायचा आणि अत्यंत टॉक्झिसिटी, नेगेटिव्हिटी ते सगळं असतं. त्याच्यामुळे असा कॉन्टेंट मी कन्झ्युम करत नाही. पण यंदाच्या वर्षी जे काही चाललंय ना टेलिव्हिजनवरती, त्यावर मला असं वाटलं की यार बनवायला पाहिजे एकतरी व्हिडिओ. सो मग मी उतरले या अत्यंत मोठ्या डबक्यात. आणि फक्त तुम्हा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बनवण्यासाठी लिटरली गेली 4 दिवस मी हा अख्खा कॉन्टेंट कन्झ्युम केलाय. येस, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. खरं तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं बरेच सगळे नमुने आणलेले आहेत गोळा करून. आणि त्याच नमुन्यांमध्ये 3 ते 4 असे नमुने ज्यांच्याबद्दल अगदी बिंबीच्या देठापासून मला बोलावं असं वाटतंय. स्टार्टिंग फ्रॉम ऑफकोर्स अरमान मलिक आणि त्याच्या 2 बायका. हो, आता जर का तुमच्यापैकी अशी कुठची मंडळी असेल, इन्क्लुडिंग मी, की जे या तिगडीला पहिल्यांदा बघतायत, तर यु नो वॉट, स्वतःला शाबासकी द्या की तुम्ही आत्तापर्यंत अशा फालतू आणि टिकटॉक स्टार्स किंवा रील स्टार्स जे असतात, जे अननेसेसरी आणि अत्यंत दळभद्री असा कॉन्टेंट अपलोड करणारे आहेत, त्यांना तुम्ही नाही ओळखत. इट मीन्स की तुम्ही योग्य व्यक्तींना फॉलो करताय सोशल मीडियावरती. सो ही एक तिगडी आली आहे ज्याच्यामध्ये अरमान मलिक जो आहे त्याच्या या 2 बायका आहे, पायल आणि कृतिका. तर यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. दुसरी गोष्ट तर वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित. अँड यु नो वॉट, जर का तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तिथेच आपण भविष्यवाणी केली होती की राजा रे, हे सगळं काही जे काही रस्त्यावरचे कांड सुरू आहेत ना, जे काही भांडणं सुरू आहेत ना, हे सगळं काही चाललंय फक्त आणि फक्त बिग बॉससाठी. आणि ते सत्य झालं. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे शिवानी कुमारी. हो, हे कॅरेक्टर ना लय बेकार आहे. म्हणजे मी सगळ्या विषयांवरती हळूहळू बोलणार आहे. पण सगळ्यात आधी अरमान मलिक पासून सुरू करूया. अरमान मलिकचं जे ओरिजिनल नाव आहे ते बेसिकली संदीप सिंग आहे. येस, तो हिंदू होता. हरियाणामध्ये त्याचा जन्म झाला होता बेसिकली. आणि अवघ्या वयाच्या 17व्या वर्षी त्याचं पहिलं लग्न झालं. ज्या मुलीचं नाव होतं सुमित्रा, ती सुद्धा अल्पवयीनच होती आणि त्याच्यामुळे फार जास्त काळ ते लग्न टिकू शकलं नाही. आणि तो त्या लग्नातनं ते घर सोडून, ते गाव सोडून, ते सगळं सोडून पळून आला. तर पळून आल्यानंतर ऑफकोर्स तो थोडासा मोठा झाला आणि मग तो टिकटॉकवरती व्हिडिओज वगैरे बनवायला लागला. हळूहळू त्याची फॅन फॉलोविंग झाली. आणि टिकटॉक जर का तुम्हाला ही कीड आठवत असेल, जी कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण चुकून माकून का होईना पण ते शॉर्ट व्हिडिओज आपण अगदी स्क्रोल करायचो, तर होय, त्यातलेच हे बाहेर आलेले जे स्टार्स आहेत, तर त्यापैकी हा एक सो कॉल्ड स्टार आहे अरमान मलिक. तर ज्यावेळेला तो पहिल्या लग्नातनं पळून आला, त्याच्यानंतर ऑफिशियल डिवोर्स घेतला नाही घेतला यासाठी आमच्याकडे काही ठोस पुरावा अजून नाही आहे. बरेच सगळे कन्फ्युजन्स त्याच्याबद्दल आहे. सो ज्या गोष्टींचे पुरावे आहेत मी फक्त तेच फॅक्ट्स इथे मांडणार आहे. तर पहिली जी त्याची बायको आहे तिचं नाव आहे पायल आणि तिला तो भेटला साधारण 2011 साली. बँकेमध्ये काही कारणास्तव वारंवार जात असल्यामुळे बँकेमध्ये पायल नोकरीला होती आणि त्यावेळेला अवघ्या 7 दिवसात, लिटरली अवघ्या 7 दिवसात त्याला प्रेम झालं आणि त्याने तिच्याशी लग्न केलं. लग्न साधं सुद्धा नाही केलं, कारण पायल आपलं घर सोडून, आपली फॅमिली सोडून
सगळं सोडून त्यांची नाराजी पत्करून ती ह्याच्याशी लग्न करण्यासाठी पळून आली होती आणि मग ह्या दोघांचं लग्न झालं. आता ऑफिशियली लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं बाळं झाली, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण साधारण 2018 असं झालं की पायलची अत्यंत जवळची मैत्रीण आहे कृतिका, तर ती काही कारणास्तव तिच्या शहरात आली होती आणि मग दुसरीकडे कुठे थांबण्यापेक्षा ती तिच्या घरी थांबली. घरी थांबल्यानंतर साधारण तिची ट्रेन जी होती ती चुकली असल्यामुळे किंवा फ्लाईट वॉटेवर काही चुकल्यामुळे तिला 7 दिवस तिच्या घरी थांबायला लागला आणि त्याच्यामुळे तेवढ्या 7 दिवसात अगेन अरमान मलिकला प्रेम झालं कृतिकासोबत. म्हणजे आपल्या बायकोच्या अत्यंत जवळच्या आणि सख्ख्या मैत्रिणीसोबत त्याला प्रेम झालंय. आणि अगेन तीच स्टोरी. अगेन मग तो बाहेर गेला, त्याने गपचूप तिच्याशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सांगितलं, मैं फोन बंद कर रही हूँ, मैं फोन बंद कर रही हूँ आपको, मैं फोन तोड़ रही हूँ, सिम तोड़ रही हूँ. ऑफकोर्स त्याच्यानंतर पायल जी आहे ती 1.5 वर्ष साधारण आपल्या मुलाला घेऊन वेगळी राहिली. पण मग नंतर त्याबद्दलही अजून बऱ्याच स्टोरीज आहेत. पण सध्या जी ठोस स्टोरी मला मिळाली ती अशी की त्याच्यानंतर ती परत आली आणि तिघांनी सामंजस्याने एक निर्णय घेतला, कॉम्प्रोमाइजेस सॅक्रिफायसेस करून एका टर्म्सवरती ते आले की बाबा रे आपलं सोशल साईट्सवरती बऱ्यापैकी व्हिडिओजला व्ह्यूज मिळत आहेत, वाय नॉट टू जॉईन इट. आणि आपण तिघेही जण आता व्हिडिओजमध्ये दिसत जाऊ. आणि त्याचमुळे सोशल मीडियावरती 2022च्या काळामध्ये म्हणजेच कोविडच्या काळामध्ये एक माणूस आणि त्याच्या 2 बायका ही जी पॉलिगॅमी आहे, लोकांना फार कुतूहल वाटलं आणि मग ऑफकोर्स लोक यांचे फॅन्स झालेत. बिग बॉस जो एक इतका 17 वर्षांपासूनचा सक्सेसफुल सीझन आहे, माझ्या दृष्टीने नाही पण खूप मोठी फॅन फॉलोविंग त्यांची आहे. साधारण 12 वर्षांपासून तर 24 वर्षांपर्यंतची कट्टर फॅन फॉलोविंग त्यांची आहे. तर हा जो वर्ग आहे, जर का तुम्ही याचं वय पाहिलं तर या वयोगटाला तुम्ही काय संदेश देताय? सो इट इज ओके टू हॅव 2 मॅरेजेस ॲट द सेम टाइम, राईट? आणि हे आपलं कल्चर नाही शिकवत किंवा ही आपली संस्कृती नाही शिकवत. तर मला असं वाटतं की ॲज अ शो म्हणून तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही नक्की तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं काय प्रमोट करू पाहताय येणाऱ्या युवा पिढीला. कारण ज्या वेळेला अरमान मलिक आणि त्याच्या 2 बायकांचे व्लॉग्स थोडे फेमस व्हायला लागले, त्याच्यानंतर खूप सगळ्या जणांनी तेच रेप्लिकेशन्स करायला सुरुवात केली आणि इतरही अगदी पायलीचे 50 तुम्हाला चॅनल्स असे आज सुद्धा यूट्यूबवरती मिळतील ज्याच्यावरती सेम प्रकारचा कॉन्टेंट अपलोड केला जातोय. सो मला असं वाटतं ही खूप मोठी जबाबदारी होती बिग बॉसकडे, पण बिग बॉसने इथे सरळसोटपणे माती खाल्ली आहे, कोथिंबीर टाकून आणि लिंबू पिळून. चला पुढची जी कंटेस्टंट आहे ती आहे आपली वडापाव वाली गर्ल. होय, चंद्रिका दीक्षित. आता चंद्रिका दीक्षित कोण आणि ती कशी वडापाव गर्ल, ती कशी फेमस झाली, हे सगळं डिटेलमध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये मांडलंय. तुम्ही जर का तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो प्लीज आधी पहा आणि मग या व्हिडिओवरती जम्प करा. सो बेसिकली आता चंद्रिका जी आहे तिने अख्ख्या आयुष्यात काहीच नाही केलंय. फक्त आणि फक्त या शोसाठी ती पात्र कशी ठरली माहितीये? साधारण 1 ते 1.5 वर्ष चांगले दंगे करायचे रस्त्यावरती, चांगले राडे करायचे. राव म्युनिसिपल पार्टीतली आलेले जे कर्मचारी असतात त्यांच्यासोबत राडे करायचे, भांडणं करायचे, त्यांचं ऐकायचं नाही आणि सरकारच्या जमिनीवरती इलिगल ताबा मिळवून तिथे आपली गाडी टाकायची वडापावची आणि तिथे लांब लचक लोकांचे अगदी चिंगराचिंगरी होते. हे कळत असताना सुद्धा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण एक शॉप घेऊ शकतो आणि मग आपण आपला वडापाव विकू शकतो. हे माहिती असून सुद्धा फक्त फेम मिळवण्याच्या हिशोबाने तिने हे सगळं काही केलंय. बरं, आता ती फेमस कशी झाली? त्यात तिने काही व्हिडिओ बनवले आणि एडिट केले असंही नाहीये. ती फक्त भांडणं करायची. आणि जे सोकॉल फूड व्लॉगर्स आहेत आपल्या इंडियातले, जे अत्यंत रिकाम टेकडी टीम आहे असं मला वाटतं की ही टोळी जी आहे फूड व्लॉगर्सची, ही जाते ठिकठिकाणी आणि अशा वेल्ल्या लोकांना फेमस करत असते. तर बेसिकली सगळे एफर्ट्स त्या फूड व्लॉगर्सचे आणि फेमस ही झालेली आहे. हरकत नाही. तर अगेन यातून आपण युथला काय संदेश देतो की तुम्ही का अभ्यास करताय? म्हणजे आज तुमच्या घरात जर एखादं 20 वर्षांचं कार्ट असेल तर ते तुम्हाला हा प्रश्न विचारू शकते की मी का इंजिनिअरिंग करू? बरोबर, मी आता 2nd इयरला आहे किंवा मी आता मेडिकल करतोय किंवा मी का? जर वर्षभर साधारण असे काहीतरी दंगे करून, असं काहीतरी स्टंटबाजी करून आणि अटेन्शन लोकांचं मिळवून जर का ही माणसं एवढ्या मोठ्या शोमध्ये जात असतील आणि जर का तिथे जाऊन त्यांना फायनान्शियली ते एवढं जास्त कमावू पाहत असतील तर मग आपण का अभ्यास करतोय? आपण का करिअरच्या मागे इतकी वर्ष वाया घालवतोय? 7-7, 8-8 वर्ष आपण का स्टडीमध्ये वाया घालवतोय? हा प्रश्न तुमचीच घरातली पिढी तुम्हाला विचारणार आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं की वी ॲज अन ऑडियन्स हॅव अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन आवर शोल्डर्स की आपण अशा लोकांना नाही फेमस करायला पाहिजे, अशा लोकांचे व्हिडिओज नाही शेअर करायला पाहिजे, अशा लोकांना सपोर्ट नाही करायला पाहिजे. कारण कुठे ना कुठेतरी जाऊन आपण टॉक्झिसिटीला सपोर्ट करतोय. आणि आय ऑलवेज बिलीव्ह इन दिस की तुम्ही फेमस कसेही होऊ शकता, या जगात कोणी पण फेमस होऊ शकतं, पण फेमस सोबत रिस्पेक्टफुली फेमस होणं खूप गरजेचं आहे.
आणि ते या दोन्ही कंटेस्टंट्स बाबत मला तरी नाही दिसत. आता सगळ्यात शेवटची कंटेस्टंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ती आहे शिवानी कुमारी. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. स्वागत है और नए व्लॉग में. कैसे हैं आप लोग फ्रेंड्स? गुड मॉर्निंग. आज हम कानपुर में हैं, कल शाम का आए थे. ओ माय गॉड. सो आपण 90च्या दशकात जन्मलेली मुलं आहोत आणि आपण सगळेच जण म्हणजे मला असं वाटतं आपण कुठे ना कुठेतरी गावातनं बिलॉंग करतो. मला सांगा की गावातली मंडळी ही उद्धट असते का हो? गावातली मंडळी ही इरिटेटिंग असते का? गावातली मंडळी ही विक्टिम कार्ड, गरिबीचं कार्ड, त्याच्यानंतर म्हणजे कुठलंच कार्ड प्ले करणारी नसते हे आपल्याला माहिती आहे. पण इथे शिवानी कुमारी नक्की तेच करते. तर बेसिकली ही अत्यंत छोट्या गावातनं आलेली आणि ऑफकोर्स वी शुड जस्ट सेलिब्रेट हर सक्सेस. पण किती फेक आहे ती. म्हणजे तिचा हा व्हिडिओ तुम्ही बघा. हम एरोप्लेन में बैठे हैं, हम सतुआ गोरे बैठे, ये मैं माई बे हमते कहती व्हाट, हमने कह दी हॉट. ज्यावेळेला ती फ्लाईट अटेंडंट तिला येऊन विचारते की व्हॉट हॅपन, आय मीन डू यू नीड एनी हेल्प और व्हॉट एव्हर. आय मीन शी वॉज डुईंग हर जॉब राईट. पण शिवानी काय करते, ती तिची मस्करी उडवते आणि उद्धटपणे बोलते आणि त्याच्यात तिला एकटीला हसायला ते वेल मला तर नाही आलंय हसायला. म्हणजे आय डोंट नो की तुम्हाला जर आलं असेल तर. सो अगेन दूसरा एक इंसिडेंस है. हमने कपड़न पर कोई कमेंट ही नहीं करो. नहीं की ना तब हमने बस एक पूछी थी, बहन तुम्हें शर्म नहीं लगत बिकनी पहनती? तुम बोली नहीं, नंगे पैदा हुए थे. तो तुम्ही तुमच्या कोणत्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहात हे तुमचं तुम्हाला ठाऊक असतं. पण जस्ट बिकॉज आपण पंजाबी ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहोत म्हणून समोरच्याला हे म्हणणं की तू बिकिनी घालते म्हणून तिला बॉडी शेम करणं किंवा तिच्या रंगावरनं तिला काही बोलणं किंवा ती मेकअप करते म्हणजे ती कॅरेक्टर लेसच असेल किंवा ती बिकिनी घालते म्हणजे ती कॅरेक्टर लेसच असेल हे अत्यंत चुकीचं आहे. सो जस्ट बिकॉज तू एका गावातनं बिलॉंग करते आणि त्या शहरातनं बिलॉंग करतात म्हणजे त्या चुकीच्या नाही होत किंवा तू बरोबर नाही होत. हाच माझा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे आता सो कॉल्ड एक टेलिव्हिजनवरती सुरू आहे ना की गरिबीचं कार्ड खेळायचं, गरीब आहे तो सही होगा ये बंदा, असं गरजेचं नाही आहे. आणि मी माझ्या आयुष्यातली जेवढी गावाची मंडळी पाहिली अत्यंत नम्र साधीभोळी माणसं, इतकी साधीभोळी की गेल्यानंतर माऊली म्हणतात हात जोडून. माऊली कसं काय, म्हणजे माझं वय किती कमी असलं, माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे जरी आजोबा असले तरी ते माऊली कसं काय येणं केलं. सो या प्रकारची लोकं मी गावात पाहिलेली आहे. सो हे जे चाललंय की नाटक करणं की अत्यंत फेक बनणं किंवा तो कर्कश आणि घाणेरडा आवाज, बाप रे, यू वोंट बिलीव्ह. मी या 4 दिवसात तिचा जो आवाज आहे तो मला रात्री बेरात्री सुद्धा डोळे बंद केल्यानंतर कानात घुमत होता. इतका कर्कश आणि इरिटेटिंग तिचा आवाज आहे आणि चिल्ला ही रहे तब से. अभी भी चालू है? देखिए आओ, हमें क्या पता. ढंग से जवाब नहीं दे सकती हो. क्यों दूं? पूछ रही हूँ. क्यों पूछ रही हो? क्यों पूछ रही हो? मत बोलो जाओ. हाँ तो बस. सो येस, ओव्हरऑल असे सगळे अत्यंत फेक कंटेस्टंट्स या सीझनमध्ये आलेले आहेत आणि लिटरली या सगळ्या अत्यंत नॉन डिझर्विंग डिसफंक्शनल फॅमिलीज रिप्रेझेंट करणाऱ्या सगळ्या कंटेस्टंट्सपैकी एकच माणूस मला थोडा शहाणा वाटला, तो म्हणजे रणवीर शौर्य. एक्चुअली मुझे ये लोग हर साल कॉल करते हैं. आई थिंक इनके जो वेले एक्टर्स की लिस्ट है उसमें मैं हर साल होता हूँ. सो इस साल भी कॉल किया तो ऐसा हुआ कि मेरे पास काम नहीं था. आणि कारण आपण 90च्या दशकातली मुलं आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही इज अ ब्रिलियंट ऍक्टर. फॉन्ग शास्त्र का मतलब समझता है तू? चीनी फॉन्ग शुई और वास्तुशास्त्र, जिसको दोनों का ज्ञान हो. सबीना, तुम्हारी अगर सहेले के बच्चे की बर्थडे पार्टी खत्म हो गई हो तो घर चलिए. ऑफकोर्स त्याच्या लाईफमध्ये खूप सगळ्या ट्रॅजेडीज झालेल्या आहेत आणि ड्रग ॲडिक्शन्स असतील किंवा डायव्होर्सेस असतील, सलग 2 फेल्ड मॅरेजेस असतील, या सगळ्या गोष्टींमधून कदाचित बाहेर पडण्यासाठी आणि कारण आता त्याला काम नाही मिळत आहे, तो अगदी नम्रपणे ही गोष्ट उघडकीने सांगतो, याला खूप धाडस लागतं. तर मला असं वाटतं की आय थिंक तो एकुलता आहे की जो मला थोडा सेन्स बनवताना दिसतोय. बाकी तुमचं काय मत आहे आणि तुमचा फेवरेट कंटेस्टंट कुठला आहे कॉमेंट सेक्शनमध्ये मला कळवायला प्लीज विसरू नका. जाता मी इतकंच म्हणेन की प्लीज या प्रकारचं कॉन्टेंट कन्झ्युम करू नका. पण जरी कारण आपण इंडियन्स आहोत आणि आपल्याला शेजारच्यांच्या घरात जर का भांडण होत असेल तर अगदी जेवण करताना सुद्धा आपण खरकटा हात घेऊन ताट बाजूला सरकवून आपण ते भांडण ऐकायला जरूर जातो. कारण वी आर इंडियन्स ना, आपण देसी लोक आहोत. जरी तुम्हाला इंटरेस्ट असेल की बिग बॉस हा शो तुम्हाला बघायचा, तुम्हाला आवडतो, तर प्लीज अशा लोकांना सपोर्ट करा त्या बिग बॉसमध्ये की जी प्रिन्सिपल्सला धरून असतील, एथिक्सला धरून असतील. बाकी येस, ओव्हरऑल माझं हे सगळं मत होतं या व्हिडिओला घेऊन. तुमचं काय मत आहे मला कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बराच काळ गेलाय पण मी तरी पण विनंती करते, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स मराठी, कारण हे फुकट आहे. बिनधास्त सबस्क्राईबचं बटन दाबा आणि तुमचा सपोर्ट आणि तुमचा प्रेम मला द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया असाच एक तडकता फडकता विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.